शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून दहशत निर्माण करणाऱ्या विजय राजू पठारे टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतरही टोळी प्रमुख विजय पठारेसह तिघे आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत। या पार्श्वभूमीवर जिल्हा व सत्र न्यायालयाने संबंधित आरोपींविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं असून त्यांना तत्काळ अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आलेत। जिल्हा व सत्र न्यायाधीश RS गुप्ता यांनी विशेष मोक्का प्रकरणात हे अटक वॉरंट जारी केलंय। तुमचे बँक खाते आंतरराष्ट्रीय मनी लँडिंग प्रकरणात वापरले गेले असून तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आलंय अशी भीती दाखवत सायबर भामट्यांनी सावेडी येथील 76 वर्षीय सेवानिवृत्त नागरिकाची तब्बल 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी गुलमोहर रोड सावेडी येथे राहतात। त्यांनी शनिवारी रात्री सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। बीड जिल्ह्यातील गेवराई येथून चोरीला गेलेली जीप स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शहरातील तपन रोड परिसरातून जप्त करण्यात आली आहे। याबाबत राज भुराजी शिंदे यांनी गेवराई पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली होती। ही जीप शहरातील तपन रोड परिसरात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळाली। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस अंमलदार संदीप पवार व बाळासाहेब खेडकर यांच्या पथकाने गुन्ह्यातील आरोपी मारुती पादीर याच्यासह वाहन जप्त केला। नगर तालुक्यातील एका खासगी सावकाराने 3% व्याजाने गहाण ठेवलेली वडिलोपार्जित शेत जमीन फसवणूक करून स्वतःच्या नावावर करून घेतल्यानंतर ती परस्पर इतर व्यक्तींना विकल्याचा गंभीर आरोप करत नामदेव उमाप, उत्तम उमाप, वसंत उमाप आणि ताराबाई वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित खासगी सावकारावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच कुटुंबाची वडिलोपार्जित शेत जमीन परत मिळवून द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। यावेळी RPIचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत मस्के व प्रतीक बारसे उपस्थित होते। नीट UG 2026 परीक्षेनंतर आता जेनझी पिढी महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आलेल्या MST CAT परीक्षेतील अनियमितता आणि संशयास्पद गुणवत्ता यादी विरोधात एकवटली आहे। अहिल्यानगर येथे विद्यार्थी पालक कृती समितीने मेळावा घेऊन या निकालाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अन्यथा राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। अहिल्यानगर शहरातील माऊली संकुल येथे विद्यार्थी पालक कृती समितीचा रविवारी मेळावा झाला। शहराची खबरबातमध्ये इथे संपतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।